कोणत्याही लाटेचा कोणताच प्रभाव आपल्यावर न पडू देणारा मतदारसंघ म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे। त्यामुळे या वर्षीची लोकसभा निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होणार असल्याचं बोललं जात आहे। त्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी केंद्रीय उद्योग मंत्री अनंत गीते यांच्यात सामना होणार आहे। त्यामुळे ही निवडणूक मोठी उत्सुकतेची ठरणार असल्याचं चित्र दिसतंय। या दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या दोन लढतींमध्ये एक अशी बरोबरी झाली आहे। यामुळे तिसरी लढत दोघांसाठीही अवघड, चुरशीची आणि महत्त्वाची ठरणार आहे। काय असणार आहेत इथली समीकरणं, कोणाची कोणती जमेची बाजू आहे आणि कोण बाजी मारू शकतं, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी। लोकसभेच्या 2014च्या निवडणुकीत गीते विरुद्ध तटकरे अशी लढत झाली होती। 2014चा विचार करता देशात नरेंद्र मोदी यांची मोठी लाट होती। अशा स्थितीतही सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना शेवटच्या फेरीपर्यंत झुंज दिली होती। या अटीतटीच्या लढतीत गीते जेमतेम 2000 मतांनी निवडून आले होते। तेव्हा सुनील तटकरे याच नावाच्या दुसऱ्या उमेदवाराला जवळपास 9000 मतं मिळाली होती। म्हणजेच असं म्हणता येऊ शकतं की सारख्या नावाचा उमेदवार नसता तर परिणाम कदाचित वेगळा असता। त्यानंतर 2019 मध्येही देशात मोदी लाटेचा प्रभाव कायम होता। मात्र यावेळी तटकरे यांनी अनंत गीते यांचा 30,000 मतांनी पराभव केला होता। म्हणजेच या दोन्ही निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव फारसा दिसून आला नाही असं म्हणता येऊ शकतं। रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर असे 6 विधानसभा मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ तयार झालाय। पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून शेकाप आणि काँग्रेसचे खासदार मतदारसंघातून निवडून येत होते। पण काळानुरूप मतदारसंघात दोन्ही पक्षांची वाताहत झाली। त्यांची जागा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतली आहे। पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या भागात काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे। आता ते समीकरण पाहिले तर याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो अशी चर्चा आहे। शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची साथ तटकरे यांना सकारात्मक ठरू शकते असं बोललं जात आहे। पण दुसऱ्या बाजूला मुस्लिम आणि बहुजन मतांचे गणित निर्णायक ठरू शकते। या मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य दिसून येतं। हा समाज ऐनवेळी नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहील यावर समीकरणं बदलू शकतात। पण ठाकरे यांना या भागातील बहुजन आणि मुस्लिम मतदारांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळालं असल्याचं बोललं जात आहे। दुसरी एक विशेष बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडीने कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे। आता वंचित इथून काय कामगिरी करू शकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरते। तटकरे यांचे हक्काचे दलित मत ते भाजपासोबत गेल्याने वंचित किंवा महाविकास आघाडीकडे वळू शकतात असंही बोललं जात आहे। अर्थात याचा फायदा महाविकास आघाडीलाच होऊ शकतो अशी शक्यता दिसते। अनंत गीते हे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांचा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क दिसून येतो। त्यांनी मागील काही निवडणुकांमध्ये कडवी झुंज देखील दिली आहे। ते सुनील तटकरे यांच्या विरुद्ध लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कित्येक दिवसांपासून कामाला लागलेत। जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व स्थापित करण्यासाठी ते पूर्ण शक्ती पणाला लावतील। त्यांचा जो स्वतंत्र मतदारसंघ आहे त्यांचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळवून देण्यात ते यशस्वी ठरतील अशीही चर्चा आहे। मोदी लाट असताना मोदी विरोधी मतं इथे दिसून आली तर यंदा मोदी यांच्या कामगिरीवर अनेक ठिकाणाहून नाराजी व्यक्त केली जाते। तसेच तटकरे भाजपासोबत गेल्याने त्याचा मोठा फटका महायुतीला विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळू शकतो असंही बोललं जाते। एकंदरीत समीकरण पाहता अनंत गीते यांचीच बाजू प्रभावी दिसून येते अशी चर्चा आहे। याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।